दोस्तों नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों जैसे कि आप देख सकते हो कि मैं आज आया हूँ नागपुर की पवित्र दीक्षा भूमि पर और यहाँ के संपूर्ण अपडेट हम अपने चैनल के माध्यम से आप सभी तक पहुँचा रहे हैं। तो दोस्तों इस वीडियो को जितना हो सके उतना शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलें। क्या है आज की खबर, चलिए देखते हैं। पवित्र दीक्षा भूमीवर आहे आणि 2 ऑक्टोबरला 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे। सध्या तयारी पूर्ण झालेली आहे दीक्षाभूमीची आणि आपण बघू शकता रोषणाईने दीक्षाभूमी सजलेली आहे आणि ही तयारी बघण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी भेट दिलेली आहे। बावनकुळे साहेब यांना जे आहे काही आंबेडकरी महिलांनी प्रश्न केलेले आहे, कारण गेल्या 1 वर्षापासून दीक्षाभूमीचा विकास रखडलेला आहे। पण बावनकुळे साहेबांनी एक आश्वासन दिलेलं आहे। काय आश्वासन दिलेलं आहे आपण त्या महिलांकडून जाणून घेऊया। ताई काय सांगाल, बावनकुळे साहेबांना तुम्ही इथे भेटल्या? नमो बुद्धाय जय भीम। मी शिल्पा नागदेवते। मागील 1 महिन्यापासून आम्ही इथे काम करतोय दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरणासाठी। कारण सौंदर्यीकरण पूर्ण तर आम्ही नाही करू शकत, पण नीट अँड क्लीनचं आम्ही आव्हान जे केलं होतं जनतेच्या रेट्याने ते काम पूर्ण होत आहे। आणि आज इथे बावनकुळे साहेब आलेले होते पालकमंत्री, तर त्यांची जशी एंट्री झाली आणि त्यांच्याशी माझा जो संवाद झाला तर मी त्यांना म्हटलं की आपल्या दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण कधी होणार आणि कसं होणार, यांना जेव्हा प्रश्न केला तर ते बोललेत की आम्ही लवकरच चालू करणार आहोत, लवकर सुरू होईल। मग कसं होईल तर आम्हाला या दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की इथे श्रामणेर भिक्षू निवास पाहिजे आहे, मुलांचं हॉस्टेल पाहिजे आहे, श्रामणेर इथे भिक्षू संघासाठी राहण्याची सोय पाहिजे आहे, बुद्धविहार पाहिजे आहेत, इथून बुद्ध धम्माचा स्प्रेड झाला पाहिजे। आमच्या बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार जर दीक्षाभूमी बनत असेल तर आम्ही इथे नक्कीच सगळे आंबेडकरी अनुयायी त्यांना सपोर्ट करू। दुसऱ्या कुठल्या पद्धतीने जर ते काम करतील, इथे जर मागे जसं म्हटलं होतं की ऑडिटोरियम बनवू, पार्किंग करू, तर हा प्रकार आम्ही परत इथे होऊ देणार नाही। त्यांनी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुमच्या लोकांची राय घेऊ, तुम्हाला विचारूनच करू, सगळ्यांचे मतं जर जसे चांगले आले तर आम्ही करू। बाबासाहेबांचे स्वप्न आजपर्यंत कोणीच बघितलेलं नाही। त्यांचे जे लिखाण आहे ते तुम्ही वाचू शकता की बुद्धाचा धम्म हा दीक्षाभूमीवरून स्प्रेड व्हायला पाहिजे, घरामध्ये पोहोचला पाहिजे। ते आजपर्यंत स्मारक समितीने केलेलं काम नाही आहे आणि याच्यामध्ये नाही झालं तर प्रशासन सुद्धा तेवढाच जबाबदार आहे, निवड स्मारक समिती नाही, कारण की यांनी सुद्धा लक्ष दिलेलं नाही। नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची दीक्षाभूमी या ठिकाणी व्हायला पाहिजे, त्याच पद्धतीचं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे। ताई तुम्ही काय सांगाल, काय बोलल्या बावनकुळे साहेबांसोबत, पालकमंत्र्यांसोबत? नमस्कार, नाही सॉरी, जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय जय भीम। आज दीक्षाभूमीवरती बावनकुळे साहेब आले होते, त्यांनी पाहणी केली आणि या पाहणीमध्ये त्यांनी असं सांगितलं की जिथे जिथे आता गड्डे पडलेले आहेत तिथे आम्ही रात्र आणि दिवस सगळे जे आहे सगळ्या विधानसभेमधले जे लोक आहेत, जे डेव्हलपर आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही आपापल्या ज्या गाड्या आहेत 2-2 गाड्या इथे आणून टाका आणि त्याच्यामध्ये जो काही आहे डस्ट वगैरे आहे तो इथे टाकून तुम्ही भरा, म्हणजे जो चिखल आहे तो चिखल होणार नाही। आणि आतमधला जो विषय आहे तुमचा सौंदर्यीकरणाचा तो आमच्या याच्यामध्ये रेंजमध्ये येत नाही असे ते बोलले, कारण तो स्मारक समितीच्या आतमध्ये येतोय। आणि बाकीचा जो आहे, बाकीचं जे आहे दीक्षाभूमीच्या जो परिसर आहे आजूबाजूचा जो पूर्ण आहे त्या परिसराचं आम्ही काम करू शकतो, फक्त आतमधलं काम करू शकत नाही। तुम्ही आम्हाला 16 तारखेला भेटा आणि 16 तारखेला भेटल्याच्या नंतर जेवढ्या काही तुमच्या संघटना आहेत, ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटना आपण एकत्र बसू आणि एकत्र बसल्यानंतर आपण त्याच्यावरती काय तोडगा काढता येते तो तोडगा काढू। आणि सौंदर्यीकरण जे आहे जवळजवळ त्यांनी म्हटलं की आमच्याकडे पुन्हा 80 करोड रुपये आमच्याकडे बॅलन्स आहेत असे बोलले, आणि लागले तर आम्ही 50 करोड परत आपण यामध्ये देऊ असे ते बोलले। त्याबद्दल ठीक आहे, तरी मी असं जनतेला असं म्हणतोय की जसं बावनकुळे साहेब आज बोलले तर हा विषय इथेच न थांबवता या विषयाला घेऊन आपण सामोर जायचं आणि ज्या ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या सौंदर्यीकरणासाठी जे जशा जशा पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया मांडून सर्व एकत्र येऊन याचा तोडगा काढून जे सौंदर्यीकरण आहे, आतमध्ये जे आहे स्तूप आहे, स्तूपाचं पण दुरुस्तीकरण आहे, आजूबाजूला स्तूपाच्या भोवताल जे आहे ते छोटे छोटे जे आहे ते
ठेवलेले आहे खंब्यासारखे, त्याचं पण व्यवस्थित करून सगळ्यांनी मिळून या दीक्षाभूमीवर या. नुसतं आता हे आपलं धम्मचक्र दिवस जे आहे हे इथे तेवढ्यापुरतं आपण मर्यादित न ठेवता आपण सगळ्यांनी जसे आता लढलो आहोत तशाच पद्धतीने लढून आणि समोर जे आहे 16 तारखेच्या नंतर परत त्यांचं काय होते सगळ्यांनी या. इथे मी सगळ्यांना आवाहन करतोय की सगळ्यात जो आहे संघटना आहे, ज्या संघटनेने त्यांना जे पत्र दिले आहे त्या पत्राची प्रतिक्रिया पुन्हा काय उमटते हे बघा आणि तुम्ही सामोर जा. एवढंच मी बोलतोय. जय भीम, जय भारत, पालकमंत्री जय बावनकुळे संविधान. साहेब यांनी आपल्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहे की जे काही चिखल वगैरे आहे त्यावर ते भरण वगैरे करण्याचा. आणखी आमच्यासोबत काही ताई आहे त्यांच्यासोबत सुद्धा बोलू. ताई काय सांगतात आज जे बावनकुळे साहेब इथे बोलले की आमच्याकडे 80 करोड जमा आहे आणि 40-50 करोड लागले तर आम्ही देऊ. काय इथून गेल्याच्या नंतर विसरून जातील आणि तुम्ही पण विसरून जाल मग? जय भीम, नमो बुद्धाय. मी भारती धोटे. तर आज जे बावनकुळे सरांनी जे बोलले 80 कोटी आहेत तर त्यांनी शासनामार्फत ते व्हायला पाहिजे मला तरी वाटतं. कारण जेव्हा की पालकमंत्री जरी BJPची सरकार असेल किंवा पालकमंत्री इथे येऊन आढावा घेतला असेल पण त्यांनी जे बोलले आहेत कमेंटमेंट केली आहे जनतेसोबत, ती कमेंटमेंट त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि जनतेला काय म्हणतात सॅटिस्फाईड केलं पाहिजे. जनतेचा आक्रोश न घेता, जनतेला उत्साहामध्ये न टाकता त्यांनी बरोबर आपलं जे कमिटमेंट केली आहे जनतेसोबत ते केलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. आणि दुसरी गोष्ट तर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या देशवासियांना. आणि मी आज बोलू इच्छिते कारण माझ्या मनातलं जे आहे ते मी काढते आहे. बोला. कारण आज आपली ही दीक्षाभूमी आहे. आज काय म्हणतात कोराडीचं मंदिर आहे. तिथे आपला आंबेडकरी वंशज जातो का? नाही जात. कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही नवरात्राचा उत्साह असो किंवा काहीही असो, दीक्षाभूमीवर सगळेच येतात. तर हे आमची इच्छा आहे की राजकारणी व्यक्ती इथे यायला नको आणि आमचा स्टेज असा यावेळेस दीक्षाभूमी स्मारक समितीने तसा निर्णय घेतला की मंचावर यावेळेस राजकारणी लोक कोणीच राहणार नाही आहे, फक्त भंतेगणच राहतील. तर स्मारक समितीने, मी तर स्मारक समितीचं स्वागत करते. त्यांनी आता एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि ते त्यांनी स्मारक समितीने जी कमिटमेंट केली ती व्हायला पाहिजे. कारण जर स्मारक समितीने ही कमिटमेंट तोडली तर जनतेचा परत आक्रोश होईल आणि जनतेमध्ये आम्ही म्हणजे काही लोकांनी भंते विनाचार्याचा विरोध केला, हे योग्य आहे का? हे बघा, मानव जर मानवाशी म्हणजे विरोध करत असेल तर हे माझ्या तरी मते तो कुठेतरी दुखतो. कारण तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा आणि समानतेचा मार्ग दिलेला आहे. त्या समानतेच्या मार्गावर चालायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर कुठेतरी चुकत असेल विनाचार्य भंतेजींचं, म्हणूनच जनतेने ते आव्हान दिलं आहे जनतेने की विनाचार्य भंते आणि आकाश लामा इथे दीक्षाभूमीला नको. तर आमचं तरी असं मत आहे की जर जनता म्हणत आहे तर त्यांनी इथे यायला नको. फार म्हणजे दीक्षाभूमी बदनाम जी आहेत ते मी चिवरचं आदर आहे. मी ते माझे आदरणीय आहेत, चिवरवर आहेत, त्यांचा मी आदर करते. नेत्यांचा विरोध आम्ही समजू शकतो. नाही, बरोबर. भंतेजीचा जर समाज विरोध करत असेल तर मग काय? पण समाजानेही जर असं जर वाटत असेल समाजाला तर त्यांनी विरोध करावा, नाहीतर मग शांती आणि समानतेच्या मार्गावर चालावं असं मला वाटतं. तथागत गौतम बुद्धांनी जे शांती आणि समानतेचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालावं असं मला वाटतं. बिलकुल, तथागतांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावरच चालायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपल्याला मार्ग दिलेला आहे. तर नक्कीच आणखी आपली ताई सोबत आमच्या ताई, तुम्ही काय सांगाल? एकंदरीतच बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी भेट दिली, आश्वासन दिलं, पूर्ण होईल? सर्वांना जय भीम आणि नमोबुद्धाय. आणि 2 ऑक्टोबरच्या धम्मप्रवर्तन दिवसाच्या सर्व आंबेडकर अनुयायांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आताच पालकमंत्री बावनकुळे इथे येऊन गेलेले आहेत. तर आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सर, म्हटलं 1 वर्ष झाला इथे तुम्ही चुकीच्या पार्किंगचे जे काम चालू केलं होतं तर जनतेच्या आक्रोशनी आणि जनतेच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे मग ते जनतेच्या आवाजाने ते काम थांबवण्यात आलं.
1 वर्ष झाला, अजून तुम्ही फक्त आश्वासन दिलं होतं आम्हाला की सौंदर्यीकरणाचे काम आता तुमच्याप्रमाणे होईल आणि सर्व जनतेला विश्वासात घेऊन ते काम होईल, पण 1 वर्ष झालं अजून काही झालेलं नाही. आज बघा 2 ऑक्टोबर, फक्त आता 3 दिवस राहिलेले आहे 2 ऑक्टोबरला. अजून म्हणजे बाबासाहेबांचे जसं स्वप्न होतं की दीक्षाभूमी कशी असायला पाहिजे असं आम्हाला काही दिसलं नाही. तर आम्ही प्रश्न विचारत असता त्यांनी मग सांगितलं की आने वाले 14-15 तारीख को समाज को लेकर पूरे पारदर्शिता के साथ में जो व्यवहार करके हम आपस के समन्वय से हम आपके इच्छे से, तो मैं उनको ये कहना चाहती हूँ कि बाबा साहब की जैसी दीक्षा, यानी बाबा साहब का जैसा सपना था कि दीक्षा भूमि कैसी होनी चाहिए, उसके अनुसार सर हमको दीक्षा भूमि चाहिए, ना कि आपके मन से और ना जनता के मन से. लेकिन बाबा साहेब एक बहुत बड़े नाही पण ताई आपल्या शेकडो संघटना आहे, शेकडो संघटना त्या ठिकाणी राहतील, हां. ठीक आहे, पण त्यामध्ये 90 संघटना समर्थन करतील, 10 संघटना त्या प्रोजेक्टला विरोध केला, मग आणखी पुन्हा म्हणजे नाही सर, जरी संघटना वेगवेगळ्या आहेत पण सर्वांचे विचार आणि मत एकच आहे की दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्वप्नासारखी झाली पाहिजे. तर नक्कीच आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की बावनकुळे सरांनी म्हटलेलं आहे की अभी 80 करोड रखे हुए है, तर त्या 80 करोड रुपयाच्या पूर्णपणे वापर करून दीक्षाभूमी जशी बाबासाहेबांनी म्हणजे नियोजित केली होती आणि स्वप्न पाहिलं होतं तशी दीक्षाभूमी त्यांनी आम्हाला करून द्यावी. तर त्याकरता आमचे नागपूरचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी निटणकर, आमचे पोलीस कमिशनर श्री रवींद्र सिंगल आणि NIT कमिशनर मीनाजी, आम्ही सर्वांनी याची बैठक घेतली. आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला. यापूर्वी 2दा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल माननीय नितीन राऊतसाहेब, सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत, जे काही या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत, काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे, काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकांकरता अडचणीचा करू शकतो, काही ठिकाणी काही नवीन म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून. अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहे की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा, काही शौचालयाची व्यवस्था करा. तर आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री माननीय नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या आहे की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे. आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही. शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक, देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय आहे, प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही. याची जबाबदारी सरकारची आहे, ती आम्ही घेतलेली आहे. आमचे अधिकारी सर्व या ठिकाणी त्याची व्यवस्था उभी करतायत. आम्ही या ठिकाणी बाजूच्या बऱ्यापैकी सर्व जे काही हॉस्टेल आहे, शाळा आहे, या ठिकाणी जे काही आमचे हॉल्स आहे ते उपलब्ध केले आहे. या ठिकाणी आम्ही आता चेक करतो आहे की अजून काही मागणी आहे का. त्या मागणीप्रमाणे जे काही करायची गरज आहे, संपूर्ण येणाऱ्या भाविकांना शौचालय असलं पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही काळजी घेण्याची जवाबदारी जी आमची आहे ती आम्ही घेतो आहे. सर, हिंदी में जानना 69वां धम्मचक्र प्रवर्तन दिन है. लाखों भाविक यहाँ पे आने वाले हैं, लाखों श्रद्धालु आने वाले हैं. महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को नतमस्तक होने के लिए यहाँ आएंगे. सारी व्यवस्थाएं करने का प्रयास हमारा है. हमारे NIT कमिश्नर अभिजीत चौधरी जी, हमारे कलेक्टर नितिन निटणकर जी, हमारे NIT कमिश्नर मीना जी, हमारे पुलिस कमिश्नर रविंद्र सिंगल जी, इन्होंने और हम सब ने मिलकर पूरी योजना बनाई है. यहाँ की ट्रस्ट, दीक्षाभूमि ट्रस्ट और सारी सामाजिक संगठनाएं, इन्होंने जो जो कहा था, हम नितिन राउत जी के साथ भी बैठे थे, हमने ड्रैगन पैलेस के साथ उनकी भी व्यवस्था वहाँ पे करने का प्रयास किया. आखिरी यहाँ पे आने वाला हर श्रद्धालु हमारे लिए प्रथम स्थान पर है. उनकी व्यवस्थाएं करना, रास्ता, बिजली, पानी, सारी चीज़ें यहाँ अवेलेबल करना, ये हमारी जवाबदारी है. वो कर रहे हैं. थोड़ी मोटी जो कुछ संगठन का उन्होंने कुछ सूचनाएं बताई है वो भी हम पूरा करेंगे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हमारे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, इन्होंने भी मुझे कुछ सूचनाएं दी है, वो भी हम आज यहाँ पर चेक करेंगे. निश्चित रूप से कोई भी श्रद्धालु
यहाँ से नाराज होकर नहीं जाए, ये हम साहेब करेंगे। रखडलेला किसानों के नुकसान पर विपक्ष 3 दिवसीय अधिवेशन की मांग कर रहे हैं। नहीं, इसका मांग जो माननीय मुख्यमंत्री से की है, मैंने सवेरे ही कहा है कि आपको हम 5-6 तारीख तक क्या अनुमान है, टोटल कितना फिगर आता है, कितने घर गए, कितने जानवर गए। आज तक तो केवल 22 लाख हेक्टर सितंबर और 25 लाख हेक्टर का अभी आया हुआ है, लेकिन ये पूरा नहीं है। जब तक पूरा सर्वेक्षण हमारे पास नहीं आएगा, एक 4-5 दिनों में पूरा पिक्चर क्लियर होगा। उसके बाद किसानों को मदद देने के लिए जो निर्णय माननीय मुख्यमंत्री जी, हमारे दोनों उप मुख्यमंत्री जी करेंगे, और निश्चित रूप से किसानों को उनके जो आँख में आंसू है वो आंसू हम पूरा तो सरकार नुकसान भरपाई पूरी तो नहीं कर सकती, लेकिन किसानों के मन में जो है कि सरकार ने मदत करनी चाहिए, निश्चित रूप से सरकार करेगी। साहेब रखडलेला विकास दीक्षाभूमीचा कधी सुरुवात होईल? 1 वर्षापासून विकास रखडलेला काही आहे. विकास आराखड्यामध्ये काही बदलाची आवश्यकता आहे. जुना विकास आराखडा तयार केला होता, त्यामध्ये काही ऑब्जेक्शन्स आहेत. तर मी आता ही धम्मचक्र प्रवर्तन दिन संपल्यावर सर्व संघटनांना बोलवून, आमच्या इथल्या जनप्रतिनिधींना बोलवून, आमच्या या ठिकाणी ट्रस्टला बोलवून त्यामध्ये काय सुधारणा करायच्या त्या करून नव्यानं त्या ठिकाणी तो आराखडा या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत.